आता तुम्ही एकंदर स्वबळाचा नारा म्हटलं तरी चालेल ना. भाजप हा पक्ष स्वबळाचा आंबेगाव तालुक्यात 5 जिल्हा परिषद 10 पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जातात. मग तुम्ही समजा आता मित्रपक्ष नगरपंचायतला होते किंवा राज्यात वेगळ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा एकनाथ शिंदे शिवसेना आहे, मग इथं काय थोडी चाचपणी कोणी केली किंवा नाही? इथं चाचपणी कोणी केली किंवा नाही? इथं संपर्क केला का नाही का युती करण्याबाबत किंवा काय? तुम्ही म्हणतात मुद्दा खरा आहे, परंतु आम्हाला तशा वरिष्ठ पातळीवरून काही प्रदेशाहून सूचना आलेल्या नव्हत्या, जिल्ह्यातून काही सूचना नव्हत्या. आता सूचना यायच्या असतील तर उद्या परवा ही प्रक्रिया पूर्ण होईल. आदरणीय आमचे जिल्ह्यातून काम पाहणारे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद असतील, आदरणीय आमदार महेशदादा लांडगे हे उद्या आमच्याशी संपर्क साधून ही पुढची रणनीती ते ठरवणार आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून प्रवास 4 महिन्यापासून हा सुरू केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना विजयाची खात्री असल्यामुळं सर्व कार्यकर्ते ताकद लावून प्रचारात उतरणार आहेत. मंचर नगरपंचायतमध्ये तुमची राष्ट्रवादी आणि भाजपची युती होती आणि तो पॅटर्न तालुका पातळीवर राबवणार असे त्यावेळेस चर्चा होती. म्हणजे तुमचे काही नेते म्हणत असतील किंवा त्यांचे नेते म्हणत होते. नेमकं मग आता काय बिनसलंय का? त्यांनी तुमच्याशी संपर्क केला नाही का? तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला? याच्यात अजून या महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळं आमच्या प्रदेशाचे लोक काय अजून इथपर्यंत पोहोचले नाहीत. आम्हाला तशा प्रत्यक्ष सूचना आहेत का कार्यकर्त्यांना उमेदवारांना प्रवासात तुम्ही सुरू करून घ्या. त्याच्यामुळे आज उद्या याच्यावर चर्चा होईल आणि तो निर्णय आम्ही 2 दिवसात तुम्हाला सांगू. म्हणजे बहुतेक पण सध्या तरी स्वबळाचा नारा आहे. हो, सध्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका ठेवलेली आहे का सगळे उमेदवार आपले उभे करा असा आग्रह उमेदवारांचा आमच्याकडे असल्यामुळं आम्ही तसा रिपोर्ट प्रदेशाला किंवा जिल्ह्याला पाठवलेला आहे. शेवटी भारतीय जनता पक्ष हा वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम करील. त्यामुळं तालुक्यामध्ये आम्ही निर्णय घेण्याऐवजी आमचे प्रदेशाचे किंवा जिल्ह्याचे लोक जे सांगतील ते आम्ही ऐकून निर्णय घेणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला आता शेवटचा प्रश्न आहे का एकंदर तुमच्याकडे 87 उमेदवार इच्छुक आहेत एकूण 15 जागेसाठी, तर बाकीच्या पक्षांना तर मात्र वानवा आहे का? काही ठिकाणी उमेदवार शोधावं लागतात, काही म्हणतात आर्थिक परिस्थिती नाही. परंतु तुमच्याकडे नेमकं असं काय झालं आहे का एवढे उमेदवार कशा पद्धती प्राप्त झाले किंवा कशा पद्धती आता तुम्हाला हे निवड करणे 15 जागा 15 उमेदवार 87 लोकांची मनधरणी करून त्याच्यात कसं सांगड घालणार तुम्ही? हे बघा, आता ह्या उमेदवारीच्या रिंगणामध्ये जे जे इच्छुक आहेत त्यांना हे पण वाटते आपण निवडणूक लढलो, जय पराजय हा जनतेच्या हातातला विषय आहे. पराभव झाला तर पार्टी मला चांगल्या पदावर बसवते, प्रामाणिक निष्ठावान कट्टर राहिला तर दूरवरचा विचार करता कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी प्रचंड ताकद देते. इतर पक्षात कसं आहे वापरतात आणि सोडून देतात, तो भारतीय जनता पार्टी तो प्रयोग चालत नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता, मला भारतीय जनता पक्षानं काय काय मोठं केलं हे सगळ्या तालुक्यानं जिल्ह्याने बघितलेले. माझ्या समोर असलेले आताच भारतीय जनता पक्षामध्ये ताकद लावून काम करणारे आमचे अरुणजी आहेत. नाना तर खूप वर्षापासून चांगल्या पदावर नानांनी काम केले. विजयराव पवार जिल्हा उपाध्यक्ष आहेत. डॉक्टर ताराचंद कळे महामंत्री आहेत, प्रदेशाचे सरचिटणीस म्हणून काम करतात. सगळ्यांना ताकद द्यायचं काम भारतीय जनता पार्टी करते. म्हणून इच्छुक राहणं कार्यकर्त्याची चूक नाही, कार्यकर्त्याचं काय ते गैर नाही. परंतु तिकीट दिल्याच्या नंतर निवडणूक जिंकून आणायचा हा उद्देश ठेवून सगळे कार्यकर्ते कामाला लागलेत. ज्यांच्या वाटेला उमेदवारी येणार नाही त्यांना आम्ही चांगल्या पदावर बसवणार आहे. त्यांची नाराजी होऊ देणार नाही किंवा आमचे कार्यकर्ते चुकूनही कुठल्या पक्षाकडे डोकावणार सुद्धा नाहीत. दुसरा एक प्रश्न का बराच वेळा तिकीट वाटप करताना नातेवाईकांचा विचार केला जातो किंवा मित्र म्हणून विचार केला जातो, परंतु भाजपमध्ये हा क्रायटेरिया आहे का किंवा काय? आता समोरच्या पक्षांमध्ये पाहत आहे काय परिस्थिती आहे, जवळचे कोणी दिसलं तर त्याला तिकीट द्यायचं, त्याची निवडून येण्याची क्षमता आहे किंवा नाही हा पुढचा भाग आहे. परंतु भाजपमध्ये असं काय आहे का? हे बघा, आता आंबेगाव तालुक्याची वास्तवता सत्यता सांगायला काय हरकत नाही. इथं काय कोणी बापदाद्यांचा आमचा पक्ष नाही कोणाचा. तुम्हाला हे पण माहिती असेल मोदीजींचं एवढं मोठं 5 भावांचं कुटुंब आहे. राजकारणात कोणी तुम्हाला दिसला का? नाही. सुषमा स्वराज आज आपल्यातून गेल्यात, त्यांचा कोणी वारस राजकारणात आहे का? नाही. आदरणीय योगीजी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा कोणी पाठीमागं कोणी भाऊ बहीण चुलता पुतण्या कोणी राजकारण दिसतो का? ही भारतीय जनता पक्षाची एक पद्धती सिस्टीम आहे. त्या सिस्टीमनी कार्यकर्ता काम करत असतो. जो कार्यकर्ता काम करील तो पुढे जाईल आणि जो काम करणार नाही तो मागं थांबतो. हा प्रकार भारतीय जनता पक्षामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. आता एक प्रश्न आहे का, जे आता काल परवा राष्ट्रवादीचे अरुण गिरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर त्यांनी पक्षात घुसमट होती म्हणून नाराजी व्यक्त केली, तर याबाबत तुमचं काय मत आहे एक त्रयस्थ पक्ष म्हणून? तेव्हा तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. असे कोणी जर चांगले कार्यकर्ते ते आहेत त्या पक्षाला सोडून जर इतर पक्षात जात असतील तर तो त्यांचा विषय आहे. भारतीय जनता पक्षात जर येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. चला आता मनसरमध्ये जे
वडगाव फाट्यावर जे हॉटेल आहे नटराज, तिथे आता भाजपची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेला जयसिंगराव एरंडे आहेत, विजयराव पवार आहेत, डॉक्टर कराळे आहेत, संदीप बानखिले आहेत, प्रमोद भाऊ बानखिले आहेत आणि आपले अरविंद वळसे पाटील आहेत आणि भानुदास नाना काळे आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. तर यांनी स्वबळाचा एकंदर नारा दिला दिसतोय आणि राष्ट्रवादीच्या एका अरुण गिरे यांच्याबाबत विचारलं तर तो त्यांचा अंतर्प्रश्न आहे आणि जर आमच्या पक्षात आले तर त्यांनी स्वागतही करू असे जे सांगितले हे बरंच काही जाऊन सांगतं आहे. तर बघू आता नेमकं आता प्रत्यक्ष रणधुमाळी आता सुरू झाली, आचारसंहिता लागू झाली आणि भाजपची रणनीती कशा पद्धतीने आहे किंवा कशा पद्धतीने आहे तर ते पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. तालुक्यात अनेक जण इच्छुक आहे. हो काय भाजपमध्ये आता ही गोष्ट मीडिया समोर बोलायची नाही आहे, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोक भाजपच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पार्टीचा नियम आणि शिस्त अशी आहे, प्रवेश करताना कोणालाही पार्टी हरकत घेत नाही, परंतु पद आणि उमेदवारी देताना निकष लावूनच देते, हा भारतीय जनता पक्षाचा नियम आहे. त्यामुळं प्रवेश करायला भारतीय जनता पार्टी सहज कोणाला विरोध करत नाही.